नमस्कार मंडळी, वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर झणझणीत असा मटण रस्सा आणि त्याचबरोबर आळणी पाणी, तर आपली थाळी तयार झालेली आहे। त्याची थाळी कशी केली चला बघूया आपण। तर इथं पावशर मटण घेतलेलं आहे। मटण आपण ना एक पाण्याने धुवून घ्यायचं। मटण जास्त धुवायचं नाहीये, फक्त एका पाण्याने आपण थोडंसं मटण धुवून घेऊया। मटण आता आपण मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी 1 चमचा ना मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथं हळद वापरणार आहे। मॅरिनेट करून ठेवत आहोत, त्यासाठी एक छोटंसं आपल्याला वाटण काढायला लागणार आहे। तर 2-3 चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मिक्सर जारमध्ये घेऊया आणि त्याचबरोबर कोथिंबीर घेऊया थोडीशी आणि पाणी टाकून आपण याची छान अशी पेस्ट करून घेऊया। छान प्रकारे आपण इथे पेस्ट करून घेतलेली आहे। तर ही पेस्ट आपण ना त्या मटणाला लावून घेऊया आणि छान प्रकारे मटणना मॅरिनेट करून घेऊया। सगळीकडून ही पेस्ट मटणाला लागली पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही एकदा पेस्ट करून मटण करून बघा, खूप छान आळणी पाणी लागतं। लहान मुलांना, वयोवृद्धांना अशा प्रकारे आळणी पाणी प्यायला दिलं की तरतरी छान प्रकारे येते, त्यामुळे चवीलाही छान लागतं। तर कुकरमध्ये आपण मटण शिजवून घेणार आहे। तुम्ही पातेल्यामध्ये शिजवून घेतलं काहीच हरकत नाही। 1 चमचा छोटा तेल टाकलेला आहे आणि त्यातच एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, तोही आपण टाकून घेऊया। कांदा छान प्रकारे लालसर होईपर्यंत आपण इथं परतून घ्यायचा आहे। पातेल्यामध्ये मटण शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे इथं कुकरमध्ये आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून मटण शिजवून घेणार आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये मटण शिजवून घेऊ शकता। तर छान प्रकारे आता आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि आपण ना मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून ना 10 मिनिटांसाठी ना वाफ घेऊन घ्या, जेणेकरून मटणातलं जे पाणी आहे ना ते पाणी सुटेल। हे बघा, अशा पद्धतीने मला पाणी सुटलेलं दिसत असेल। तर आता छान प्रकारे आपण एकदा मिक्स करून घेऊया। याच्या आधी मी मटणाच्या रेसिपी टाकलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता। आता किती आळणी पाणी काढायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही ना ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्या। मी गरम पाणी साईडला करून ठेवलं होतं, तेच पाणी इथं ॲड केलेलं आहे। किती आळणी पाणी रस्सा हवा आहे, लहान मुलं वगैरे जर असेल तर आळणी पाणी लागतंच। तर छान प्रकारे एक उकळी काढलेली आहे आपण आणि आता आपण कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात। दुसरीकडे आपण त्यावर वाटणाची तयारी करून घेऊया। एक कढई घेतलेली आहे, त्यात 1 छोटा चमचा धन छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपल्याला। मोठ्या गॅसवरच आपण भाजून घेणार आहे। हे आधी आपण सगळे सुके मसाले भाजून घेऊया। छान प्रकारे धने भाजूया, त्याचा कलर थोडासा चेंज होईस्तोवर। त्यातच आता 1 चमचा मोठा आपण पांढरे तीळ टाकलेली आहे, तिळी आपण छान प्रकारे इथे भाजून घेऊया। त्यातच अर्धा चमचा आपण खसखस वापरणार आहे, खसखसही छान प्रकारे इथं भाजून घ्यायची आहे आपल्याला। सगळे जिन्नस आपण छान प्रकारे भाजून घेऊया। खूप सुंदर असा वास सुटलेला आहे सुक्या मसाल्यांचा। पूर्ण कलर चेंज करायचा नाहीये, फक्त थोडंसं आपण हलकसं इथं भाजून घेऊन आता हे काढून घेऊया। छान प्रकारे आपलं भाजलेलं आहे। त्याच कढईमध्ये आता ना 3 छोट्या आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत। तर कांदाही छान प्रकारे आपण परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकूया, जेणेकरून आपला कांदा लवकर लाल होईल। तर मोठ्या गॅसवरच आपण हे वाटण भाजून घेत आहोत। तर छान आता कांद्याचाही कलर चेंज झालेला आहे। तर त्यातच आता आपण आलं आणि लसूण ना टाकून घेऊया, जेणेकरून तेही छान प्रकारे इथं भाजले जाईल। तर 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचाला थोडंसं कमी आपण इथं आलं घेतलेलं आहे, तर ते आलंही आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यातच आता 1 टमाटा घेतलेला आहे बारीक कट करून, तर टमाटाही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। टमाटा टाकल्यामुळे एक रस्स्याला वेगळीच अशी चव येते, त्यामुळे आपण इथे टमाट्याचा वापर केलेला आहे। आणि अर्धी वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे सुकं खोबरं आपण तेही छान प्रकारे भाजून घेऊया आपण ह्याच्यामध्येच। वाटणाचा कलर छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता हे वाटण आपण ना थंड करून ना थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे वाटून घेणार आहे। छान असा कलर आलेला आहे। गॅस बंद करूया आणि वाटण आता आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि जे सुके मसाले वाटले होते तेही ह्याच्याबरोबरच आपण वाटून घ्यायचे आहेत। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे, कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आळणी पाणी आपलं इथं तयार आहे। तर लहान मुले वगैरे जर घरात असेल, वयोवृद्ध असेल, तर त्यासाठी तुम्ही इथं आळणी पाणी काढून ठेवू शकता साईडला। मी काढून ठेवलेलं आहे। मटण आपलं छान प्रकारे इथं शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण लगेच फोडणीची तयारी करून घेऊया। आज मी कढईतच भाजी करणार आहे, तर तुम्हाला टोपामध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकता। कितपत तुम्हाला रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही भाजीच करू शकता।
तर जे आपण मगाशी वाटण वाटून घेतलं होतं ते छान प्रकारे असं बारीक इथं आपण पेस्ट करून घेतलेली तुम्ही पाहू शकता। तर 2 चमचे आपण इथं तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे वाटण आहे ते वाटण पूर्णपणे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत छान प्रकारे इथं आपण हे वाटण परतून घ्यायचं आहे। त्यात जे मावशर असतं पाण्याचं थोडंसं ना ते जास्तपर्यंत आपण इथं वाटण परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता छानपैकी आपलं इथं वाटण परतलेलं आहे। आता आपले जे साठवणीतले मसाले ते मसाले आपण ॲड करूया। जसं की 2 चमचे ना मी इथं आपलं घरचं मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट, कलरसाठी 1 चमचा काश्मीरी तिखट टाकलेला आहे, 1 ते 1.5 चमचा आपण धना पावडर इथं वापरत आहोत आणि त्याचबरोबर थोडीशी हळदी आपण वापरणार आहे। छान प्रकारे मिक्स करून घेऊया सगळे मसाले। हे आपले सगळे घरचे मसाले आहेत साठवणीतले। तर तेल सुटेपर्यंत मसाला छानपैकी परतून घेऊया आपण। मसाल्याचाही जो कच्चापणा आहे तो पूर्ण जाईल आणि जे आपण आळणी पाणी शिजवून ठेवलं होतं ना त्यातलं थोडंसं आळणी पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकूया जेणेकरून आपल्या मसाल्यालाही छान प्रकारे टेस्ट बसते। त्यामुळे थोडंसं आळणी पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून छान प्रकारे परतून घेऊया। झणझणीत असा आपला मटण रस्सा इथं तयार होणार आहे। खायलाही तितकाच टेस्टी लागतो हा मटण रस्सा। तर तुम्ही एकदा नक्कीच करून बघा अशा पद्धतीने। छान प्रकारे आपले सगळे मसाले इथे परतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। कढईला आपला मसाला जराही चिटकत नाहीये, हे चारता मसाला आपला इथला छान प्रकारे परतलेला आहे। आता जे आळणी पाणी आपण केलं होतं ना ते आळणी पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं। ते छान प्रकारे मिक्स करून घ्या। डायरेक्ट आपण सगळं टाकून घेणार आहोत। आजच्या भाजीची क्वांटिटी थोडीशी कमी असल्यामुळे हे मी कढईमध्ये केलेलं आहे। तर छान प्रकारे मिक्स करून घेऊया सगळं मसाल्यामध्ये आपण जे मटण, आणि किती पाणी लागते त्यानुसार तुम्ही इथं पाणी कमी जास्त करू शकता। तर मी अगदी थोडंसं अर्धा ग्लास इथं पाणी वाढवलेलं आहे। एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया। कलर दिसतच असं तुम्हाला किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला। चवीप्रमाणे थोडंसं आता मीठ टाकून घेऊया। आळणी पाणीमध्ये मीठ जरी टाकलं असेल तर थोडंसं कमी वाटलं मीठ, त्याच्यामुळे मी चवीप्रमाणे इथं मीठ टाकून घेते। कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे। तर थोडासा मटन मसाला मी वरतून टाकणार आहे, साधारण अर्धा चमचा इथं मटन मसाला आपण टाकलेला आहे आणि त्याचबरोबर खूप सारी अशी कोथिंबीर आपण टाकून घेऊया आणि छानपैकी आता ना एक दणदणीत अशी उकळी काढून घेऊया आपण। मोठ्या गॅसवरच आधी आपल्याला उकळी काढायची आहे। तर छान अशी उकळी काढलेली आहे। कट तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे आपल्या मटणाला। दिसायला किती टेम्पटिंग असं आपलं हे मटण दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। खायलाही तितकंच सुंदर असं हे आपला मटणाचा रस्सा तयार होतो। तर आता 10 मिनिटं आपण बारीक गॅसवर हे मटण उकळून घेतलेलं आहे छान प्रकारे। पाहू शकता तुम्ही किती छान असा कट आलेला आहे। भाकरीसोबत चुरून तुम्ही नक्कीच हा रस्सा एन्जॉय करू शकता। तसा माझ्या पद्धतीचा मटण रस्सा तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। गॅस आता बंद करूया। आपली भाजी तर तयार झालेली आहे, मी तुम्हाला सर्व करून दाखवते। छान असा मटण रस्सा आपला। तर आजची आपली मटण थाळी तयार झालेली। जे आपण आळणी पाणी मगाशी काढलं होतं ते आळणी पाणी, मटणाचा रस्सा, बाजरीची भाकरी, त्याचबरोबर कांदा आणि भात, आजची थाळी आपली तयार आहे। आजची थाळी जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर, तोपर्यंत बाय बाय।